तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. माझे ब्लॉग्स वर्षांनी येतात असा मी ऋषिकेश आपलं ट्रॅव्हलर्स करताय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग आहे कोकण यात्रा ब्लॉग, कारण आपण चाललोय कोकणातल्या शिमगोत्सवाला, म्हणजे शिमगोत्सवाचा आनंद घ्यायला. आणि आपल्या घरी उद्या देव येणार आहे, पालखी येणार आहे, त्यासाठी निघालो आहे. आत्ता वाजले 5:30 जवळजवळ. आणि आम्हाला जायचं आहे गुहागरला, तळवली या गावात. तर आमच्या गुहागरचा जो शिमगा असतो तो तुम्हाला माहिती असेल कशा प्रकारे असतो आणि किती उत्साहात साजरा होतो. आणि आमच्या इथला संकासूर, ज्याला आम्ही देव मानतो, देवाच्या आधीसुद्धा संकासुराची पूजा होते. तर आम्ही चाललो या आपल्या परंपरा जपण्यासाठी. तुम्हीसुद्धा जात असाल, पण कोकणी लोक शिमगा आणि गणपतीला आवर्जून गावाला जातात आणि आपल्या देवाला घरात घेतात आणि देवाची भक्तिभावाने पूजा करतात. तर या पालखीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीसुद्धा माझ्यासोबत सज्ज व्हा. खूप भारी व्हिडिओ होणार आहेत. आता आपला हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ, पण पुढचे पण 1-2 व्हिडिओ होतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. हा आमचा छोटूसा बिग से हाय. बसला एकदम मस्त डायरेक्शन द्या. तुला सांगणार ना तो. कोण? हा माऊस. हा मग तू बरोबर असं. माऊस आहे तो, ससा. तो माऊस नाही ससा. बोलली मी, काहीच नाही बोलली. तर मित्रांनो, आता आपण नवी मुंबईला आहोत, म्हणजे दिघ्याला आहोत. दिघा बोलतो याला. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय पनवेलला. वाजले 6:15. आता आम्ही पनवेलचा पनवेल जो हे आहे, काय बोलतात त्याला, टोल क्रॉस करू आता. आपल्याला हा ब्रिज आता चढून पनवेलचा टोल पुढे लागेल, तो क्रॉस करून आपल्याला राईड घ्यायचे, म्हणजे आपण आपल्या गावाला जायला बिंदास मोकळी. एक तर ट्रॅफिक लागली त्यामुळे हा उशीर झालाय, बाकी काय नाही. रस्ता मक्खन, गाडी चालवायला बरं वाटते, कारण अजून आता ऊन नाही आहे. 6 वाजलेत. बघूया आता किती वाजेपर्यंत आम्ही क्रॉस करतोय, काय काय ठिकाणी पोहोचतोय. या व्हिडिओत तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मजा घ्या. ऊन नाही मग तुम्ही गॉगल का लावलाय? गॉगल यासाठी लावलाय की इकडून ऊन डोळ्यात येतो, त्यामुळे लावलाय तो. काही पण हो, टोल पुढे मला वाटतं. हा बरोबर, तेच आहे. लक्षात नाही दादा पटकन रे. कसा रस्ता ठेवला पाहिजे जायला इकडे. मित्रांनो, आपण आला आता वडखळ जवळ. हे बघा, हे मजा येते. वडखळला आलोय आणि हा आहे साही दरबार रेस्टॉरंट. जबरदस्त फेमस आहे मित्रांनो, जबरदस्त. गाडी चालवायला मजा येते. जरा गारवा झालं ना आता सूर्य बाबा पण नाही आहेत. बाबा हो, सूर्यनारायण नाही आहेत. आता चंद्रनारायण येतील, चंद्रदेव येतील. त्यांच्या शीतलतेत आम्ही प्रवास करणार आहोत. तर आता बघूया, प्रवास तर अजून सुरूच आहे. जवळजवळ मला वाटतं 70-80 किलोमीटर झाले असतील कदाचित. आणि आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे. अजून तरी मी गाडी थांबवणार नाही, जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल. हो बोला. मला चहा प्यायचा आहे. हा, तिला चहा पण पियायचा आहे. ड्रायव्हरला चहा नसतो पियायचा, कारण चहा मला देणार ना चहा.
अच्छा मी देणारच आहे. तुम्हाला चहा मिळणार, पैसे तुम्ही द्यायचे. हो पैसे मी देणार. तर प्रवास करत जातोय आता, चाललोय गावी. तर प्रवासाची मजा घ्या माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. मला काय आता कॅमेऱ्यात बघून बोलता नाही ना, कारण समोर बघा रस्त्यावर गाड्या आहेत आणि मी सुद्धा गाडी चालवतोय. तर अशीच मजा घ्या, असंच कॅमेरा म्हणजे अशीच माझी या साईडनीच बघा. चला वन साइड फेस. वन साईड फेस. चला आता आम्ही बघा कुठे आलोय. सगळ्यांना माहिती असेल हा ठिकाण. कोणतं ठिकाण आहे? मला नाव नाही माहिती पण सगळ्यांना माहिती आहे. मला माहिती नाही म्हणजे नाव नाही माहिती. चलो बाय. रिटेक वर रिटेक. आम्ही आलो आता इंदापूरला. वाजलेत 8. एक ना थांब ना, मी उलटा पकडला का? बरोबर पकडलाय ना कॅमेरा? हो बाबा बरोबर पकडला. बघा बघा अगोदर बघा बरोबर आहे. इंदापूरला मग ते आलोय. बॅटरी खाली कशी दाखवतात उलटी? उलटी दाखवू दे ना. तर इंदापूरला आलोय. जरासा ट्रॅफिक वाटतोय, काय अक्रूर रस्ता असल्यामुळे जरासा वेळ होईल, पण बघूया. कारण इथून 9 किलोमीटर मानगाव, त्याच्यानंतर महाड, खेड, चिपळूण, मग वाघर असा विषय. हळूहळू चाललोय. आम्हाला आता चहाचा टी ब्रेक घ्यायचा आहे, म्हणजे किती चहाचा वाजले? ब्रेक. 8 उत्तम वाजले. ब्रेक. 8 वाजले. बघूया आता कुठे गाडी थांबवायला मिळते का. मानगाव मला वाटतं क्रॉस केल्यानंतरच मी गाडी थांबवेल, कारण मला इथे रिस्क नाही घ्यायची. कारण इथे जर ट्रॅफिकमध्ये अडकलो तर पूर्ण वेळ जाईल इथेच सगळा. तर चला प्रवासाची मजाच घ्या. असंच घ्यायला लागणार आहे तुम्हाला मजा गाडीतच. काय बाहेरचं बघा. तुम्हाला इकडे आता काहीतरी मंदिर सजवलंय. हे आता सध्या आपल्या पालख्या आपल्या ग्रामदेवतेंच्या पालख्या आपापल्या घरी येणार देव येत आहेत. त्यामुळे मला वाटतं हे कसलं मंदिर आहे, जर कोणाला माहिती असेल इंदापूरच्या लोकांनी मला नक्की कमेंट करा. बघा समोर दिसत असेल ट्रॅफिक आहे, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे मित्रांनो. इंदापूरला ट्रॅफिक आहे म्हणजे मानगावला 101% ट्रॅफिक मध्ये. त्याच्यानंतर लोणेरला आता ब्रिज चालू झाल्यामुळे काही ट्रॅफिक लागणार नाही. पण व्हिडिओ पूर्ण बघा, मजा काय. तर फायनली मित्रांनो पोहोचलोय मानगावला. आणि हाय थोड्यापैकी ट्रॅफिक आहे. येल्लो दाखवत आहे ट्रॅफिक, म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक आहे. जगा गाड्या पुढे चालल्या आहेत. बघा वाटतंय मानगाव आलं की लोकांना घाम येतो. इथे कोकणातल्या लोकांना इथं जेवढ्या मुंबईवरून इथे यायला वेळ नाही लागत ना, तेवढ्या इथे वेळ जातो. म्हणजे आता आपल्याला 2.5 तास गेले समजा. हो 5:30 ना, 6:30, 7:30, 8:14 झालेत. म्हणजे 2.5 तास गेले. 2.5 तास म्हणजे 2.25 तास जरा. पण तेवढा वेळ लागतो ना, तेवढा वेळ इथे मानगावला जातो. ज्या वेळात तुम्ही मुंबईवरून इकडे येता मानगावला. आणि हा टप्पा जर पार झाला आपल्या मानगावचा, की असं वाटतं नाही आता गावी आलोय बाबा, इथून सुटका झाल्यासारखं झालंय. काय बोलते? म्हणजे अर्ध गाव पोहोचल्यासारखं. हो अर्ध गाव पोहोचलं. आता राईट साईडला आहे डेपो लागेल आपला मानगावचा. लेफ्ट साईडला निजामपूर मार्ग, जो डायरेक्ट पाली फाट्याला बाहेर निघतो. झालंय बघा समोर बघत असाल आता जराशी ट्रॅफिक आहे. ही पण ठाण्याची गाडी आहे आपल्या समोरची मित्रांनो. सगळी गावीच चालले. सगळे मित्रांनो पालखीला गावी आलेत. पालखीला खांदा घालायला, शिमग्याला. हे बघा राईट साईडला दिसत असेल तर मानगावचं बस स्टॉप आहे. डेपो बोलतात त्याला. पहिल्या जुन्या आठवणी आहेत मानगावच्या. बाबा गणपतीला आलो ना, अडकलो 8 तास आम्ही बसमध्ये राहिलोय फक्त ट्रॅफिकमध्ये, या मानगाव पासून पार खेडपर्यंत. आता हे मोठा रस्ता झाल्यामुळे काय वाटत नाही. तर अशा जुन्या आठवणी आहेत, सगळ्यांच्याच असतील. कोकणात जो माणूस एसटीने प्रवास केलाय त्याला या गोष्टीबद्दल माहिती आहे. चला परत काय आपलं तेच वाक्य. परत सुरुवात म्हणजे बघा आमचा प्रवास कसा होतोय. आता मी थांबणार आहे कुठेतरी, मस्तपैकी फ्रेश होणार, चहा वगैरे पिऊया
आणि मग पुढचा प्रवास करूया, कारण खूप गाडी चालवली. भेटूया चहा पितानाच. हो. भेटूया आपण चहा पितानाच. गरमागरम चाय चाय चाय. हो चलो बाय बाय बाय. काय बोलू बोल. मित्रांनो, आम्ही पोचलोय महाडला. आपलं CNG पंप आहे ना तिथे. आता इथून मला वाटतं 2-2.5 तास लागतील आम्हाला. तर मित्रांनो, हा आहे आपल्या कशेडी बोगद्याचा नजारा, रात्रीचा नजारा. म्हणजे रात्री मला आवडला एकदम. मस्त लाइटिंग वगैरे वाटते. पहिले वगैरे झकास नव्हता, आता खूपच भारी आहे. आता वाजलेत 9:15 आणि आम्ही कशेडी बोगदा क्रॉस करतोय. बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय आम्ही. CNG भरला आपण महाडला, पोलादपूर क्रॉस केलं. आता कशेडी बोगदा. आता खेळ येईल, मला वाटतं 15-20 मिनिटांनी खेळ येईल. खेळ झालं, चिपळून झालं, मग गुहागर. 3च टप्पे राहिलेत आपले आता. भारी. आता आपला बोगदा मला वाटतं संपला. पहिल्या कशेडी घाटाच्या ज्या आठवणी होत्या ना त्या जबरदस्त होत्या. आता काय बोगदा झाल्यामुळे पटापट आपण कोकणात पोहोचतोय. पटापट आपला रस्ता क्रॉस होतो. तर कशेडी घाट झाल्यामुळे सोयीस्कर झालंय, पण त्या आठवणी जुन्या आपल्याला म्हणजे आठवतात की बाबा नाही आम्ही कशेडी घाटातून जायचो, वरतून खाली एकदम नजारे, रात्रीचं हे बल्ब लागलेली ही घरं असतील, असं एक वेगळंच काहीतरी आपलं दृश्य रंगवत आपल्या गावी जायचो आपण. आता आपण अशी चाललो. आता किती वेळ लागतोय बघूया. तुम्हाला असंच मला व्हिडिओ दाखवायला लागतोय, त्यासाठी मी सॉरी बोलतो. चला कॅमेरामॅन रखिए, बहुत दिखाया आपने, आपने बात ही नहीं करे हो. व्हिडिओ बनवायचे मला मित्रा. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आम्ही रात्री मला वाटतं 11-11:30 पोहोचलो. व्हिडिओ काही बनवली नाही, गाडी काळोख असल्यामुळे गाडी पहिली घरी आणली. आता आलो घरी. हा मागचा परसावन आमच्या गावचा. हे खालचं मोठ्या काकांचं घर. हा आमचा मोठा वाघ, ज्याला शिमग्याला सुट्टी भेटली आणि तो गावाला आला आहे. मला वाटतं गेल्या वर्षी नव्हता आला, यावर्षी येणार आहे. नव्हता आला ना गेल्या वर्षी दादा नव्हता आला, यावर्षी आलं आहे. खाली सगळे फाटी बिटी गोळा करतात. मस्त वाटते. गावी आलं आहे. त्या साईडला आपली इकडे गाडी लावले. आणि हे बघा, हे कामगार सेनेचे अध्यक्ष इकडे बघा दिसत असतील. तोंड दाखवत नाहीत. हा हे बघा, यांना चहा पियायची होती, मी गाडीत थांबवली नाही. तर त्यांना तो राग आला होता, त्यामुळे त्यांनी म्हणजे मुक्क मोर्चा काढलाय. पोपटील नव्हते. हा हे बघा, पोपटी पण केली होती. आता मी नव्हतो, पण रात्री खायला मिळाली.